चला तर मंडळी, आज आपण करूयात मसाला भेंडी। तुमच्या घरात जर का भेंडी कोणाला आवडत नसेल तर या पद्धतीने नक्की करून खाऊ घाला, आवडीने खातील याची गॅरंटी मी तुम्हाला देते। तर त्यासाठी काय करायचं आहे, इथे आपल्याला एक मसाला रेडी करायचा आहे। तर त्यासाठी इथे तव्यावरती थोडेसे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत, त्याचबरोबर तीळ आणि जिरं सुद्धा आपल्याला कोरडंच भाजून घ्यायचं आहे, तेल अजिबात घालायची गरज नाही। आता याच तव्यावरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे बेसन पीठ, साधारण एक 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे। ते सुद्धा छान असं खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आता हा मसाला रेडी करायचा आहे। तर आपण जे भाजलेलं मिश्रण होतं त्याच्यामध्ये काही बेसिक मसाले घालणार आहोत, जसं की याच्यामध्ये आपण हळद, लाल मिरची पावडर, त्याचबरोबर गरम मसाला आणि धणे पावडर घालून मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे। शेंगदाणे थोडेसे भरड राहिले तरी देखील चालणार आहेत। आता हा मसाला रेडी आहे। आता आपण इकडे फोडणी देऊन घेऊयात। तर इथे कढईमध्ये साधारण 1 चमचा तेल गरम करून घेतलं होतं, त्याच्यामध्ये थोडंसं हिंग घालायचं, त्याचबरोबर अर्धा चमचा जिरं घालायचं आणि इथे मी भेंडी धुवून स्वच्छ पुसून अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे। ही भेंडी यामध्ये घालून घ्यायची आणि छान असं 2 ते 3 मिनिटांसाठी ही भेंडी परतून घ्यायची आहे। त्यानंतर याच्यामध्ये मीठ घालायचं, व्यवस्थित हे सगळं मीठ एकजीव करून घ्यायचं आणि याच्यावरती झाकण ठेवून ही भेंडी आपल्याला एक 7 मिनिटांसाठी वाफवून घ्यायची आहे। भेंडीसुद्धा पटकन शिजते झाकण ठेवल्यावरती। एक 7 मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं, पुन्हा एकदा छान असं ढवळून घ्यायचं, तयार केलेला मसाला यामध्ये घालायचा, व्यवस्थित हे सगळं मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि छान असं 2 ते 3 मिनिटांसाठी ही भेंडी आपल्याला परतून घ्यायची आहे। चपातीसोबत, भाकरीसोबत भन्नाट लागते, टिफिनलासुद्धा देऊ शकता। तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर का माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।